देवाची भक्ती. एका गावामध्ये जय नावाचा एक दूधवाला राहत होता. त्याच्याजवळ 2 म्हशी होत्या. तो दररोज त्या म्हशीचं दूध गावामध्ये फिरून विकत असे. जयचा एक रोजचा नियम होता. दूध विकल्यानंतर त्याच्याजवळ दूध शिल्लक राहत होते. ते दूध रस्त्यात असलेल्या महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर तो वाहत असे. त्याचा मित्र रवी त्याला रोज असं करताना पाहत होता. एके दिवशी रवी जयला म्हणाला, "तू एवढी मेहनत करून रोज गावामध्ये दूध विकतोस आणि जे शिल्लक राहते ते तू शिवलिंगावरती वाहतोस. दुसरे लोक तर थोड्याशा दुधामध्ये पाणी घालून मग ते शिवलिंगावरती वाहतात. तू पण असं करू शकतोस आणि राहिलेल्या दुधाचं दही किंवा तूप बनवून बाजारात विकू शकतोस. त्यामुळे तुझी जास्त कमाई होईल." यावर जय म्हणतो, "रवी, महादेव माझे वडील आहेत, म्हणून मी त्यांची भक्ती व सेवा करतो. महादेवांच्या कृपेने माझी एवढी कमाई होते की ज्यामध्ये मी खुश राहू शकतो." रवी जयच्या बोलण्यावरती लक्ष देत नाही. जय नियमित शिवलिंगावरती दूध वाहण्याचे काम करत राहिला. एके दिवशी मंदिराचे पुजारी जयला म्हणाले, "जय, तू प्रत्येक दिवशी महादेवाला दुधाचा अभिषेक करतोस. तुझी काही इच्छा आहे का, ज्याच्यासाठी तू हे सगळं करतोस?" तेव्हा जय म्हणतो, "मला महादेवांकडून काहीही नको. मी कितीतरी लोकांना दुधामध्ये पाणी घालून महादेवांचा अभिषेक करताना पाहिलं आहे. ते पाहून मला वाटतं, महादेव पाणी घातलेलं दूध पिऊन महादेव अशक्त होणार तर नाही ना, म्हणून मी त्यांना रोज दुधाचा अभिषेक करतो." जयचं बोलणं ऐकून पुजारी म्हणाले, "अच्छा, ठीक आहे." एके दिवशी गावामध्ये खूप मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे जय दूध विकण्यासाठी जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याचं सगळं दूध शिल्लक राहिलं होतं. त्याने विचार केला की एवढं दूध शिल्लक आहे तर मी महादेवाला अभिषेक घालतो. असा विचार करून जय दूध घेऊन मंदिरात पोहोचला. मंदिरात त्याला पुजारी भेटले आणि पुजारी म्हणाले, "जय, हे तर खूप सारं दूध आहे. एवढ्या दुधाचा अभिषेक केला तर हे दूध वाहून खराब होऊन जाईल." त्यावर जय म्हणाला, "मग या सगळ्या दुधाची खीर बनव. नंतर महादेवाला खिरीचा नैवेद्य दाखवू आणि सगळ्या गावात खिरीचा प्रसाद वाट. त्यामुळे तुला पुण्य मिळेल." जय म्हणाला, "पुजारी, हे तर खूपच चांगली गोष्ट आहे. मी आता जाऊन बाजारात खिरीसाठी सामान घेऊन येतो." जयला पण पुजाऱ्यांचं म्हणणं पटलं. तो बाजारात जाऊन खिरीचं सामान खरेदी करतो आणि सगळ्या दुधाची खीर बनवून त्याच्या महादेवाला नैवेद्य दाखवतो आणि नंतर सगळ्या गावामध्ये खिरीचा प्रसाद वाटतो. इकडे कैलास पर्वतावर महादेवांच्या तोंडावरती खीर लागलेली पाहून देवी पार्वतीने महादेवांना विचारलं की तुमच्या चेहऱ्यावरती ही खीर कशी काय लागली? तेव्हा महादेव पार्वतीला म्हणाले, "माझा प्रिय भक्त जय आहे. त्याच्या परमभक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तो मला त्याचा जन्मदाता समजून मला नित्यनियमाने दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवतो. तो माझी काळजी करतो आणि मला पाणी न घातलेल्या दुधाने अभिषेक करतो. माझ्या या निर्मळ भक्ताला वाटतं पाणी घातलेलं दूध पिऊन मी अशक्त होईल, म्हणून हा पाणी न घातलेल्या दुधाने माझा अभिषेक करतो." देवी पार्वती म्हणाली, "प्रभू, मग या तुमच्या या भक्तावर कृपा करण्यासाठी त्याची एक परीक्षा घ्या." महादेव म्हणतात, "मग उशीर कशाला करायचा? देवी पार्वती, आपण आत्ताच पृथ्वीवरती जाऊया आणि आपण भक्त जयची परीक्षा घेऊया." महादेव आणि देवी पार्वती एक शेठ आणि शेठाणीचं रूप घेऊन पृथ्वीवर येतात आणि त्याच्या घरी जातात. जय त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, "तुमचं माझ्याकडे काही काम आहे का?" मग भोलेनाथ, जे शेठचं रूप घेतलेले असतात, ते म्हणतात, "आम्ही तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं आहे. तू नेहमी ताजं आणि शुद्ध दूध विकतोस, म्हणून आम्हाला पण तुझ्याकडून दूध विकत घ्यायचं आहे. तू रोज सगळं दूध आम्हाला विकत जा." शेठाणीचं रूप घेतलेली देवी पार्वती म्हणते, "आम्ही रोज तुझं सगळं दूध खरेदी करू, म्हणजे तुला गावामध्ये फिरून दूध विकण्याची गरज नाही."
आमचे लोक तुझ्याकडे येऊन दूध घेऊन जातील आणि तुला पैसे देतील. तेव्हा जय म्हणतो, मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत. माझी म्हैस जेवढं दूध देते त्यातलं महादेवांचा अभिषेक आणि खिरीचा प्रसाद बनवण्यासाठी ठेवणार. तेव्हा शेठ म्हणतात, पण आम्हाला तर रोज भरपूर दूध पाहिजे, सगळं तूच दे. तुला हवं तर 4 पट जास्त किंमत घेऊ शकतोस, तुझी चांगली कमाई होईल. तरीही जय म्हणतो, नाही शेठजी, मी तुम्हाला सगळं दूध नाही देऊ शकत. तुम्हाला दूध हवं असेल तर मी महादेवांच्या हिश्श्याचं दूध बाजूला काढून ठेवीन, मगच तुम्हाला देऊ शकतो, नाहीतर काही हरकत नाही. शेठ आपल्या बायकोला म्हणतात, चल आपण दुसरीकडे दूध मिळते का पाहूया. हा तर खूप मोठा शिवभक्त दिसतो. शेठ आणि शेठाणी तिथून निघून गेली. दूर जाऊन त्यांनी एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेतले. महादेव देवी पार्वतीला म्हणाले, देवी पार्वती, आता आपण आपल्या भक्ताची परीक्षा वेगळ्या प्रकारे घेऊया. महादेव आणि देवी पार्वती मंदिराच्या पायऱ्यांवरती बसतात. जय दूध विकून मंदिरात जात होता. त्याने पाहिलं, एक ब्राह्मण आणि ब्राह्मणाची बायको रडत आहे. जय त्या दोघांना विचारतो, तुम्ही का रडत आहात? काही अडचण आहे का? मला सांगा, मी तुमची मदत करतो. मग तो ब्राह्मण म्हणतो, बेटा, भरपूर दिवस झाले आम्ही काही खाल्लं नाही. आमच्या खायला प्यायला काहीच नाही. त्यावर जय म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. माझ्याजवळ थोडं दूध आहे आणि या डब्यामध्ये खीर आहे. तुम्ही हे दूध पिऊ शकता आणि खीर पण खाऊ शकता. त्यामुळे तुमचं थोडं तरी पोट भरेल. दूध आणि खीर घेऊन ब्राह्मण म्हणतो, भोलेनाथ तुझं भलं करेल बेटा. तू आज आम्हाला दूध आणि खीर खायला घालून आम्हाला तृप्त केलं आहेस. तेव्हा जय म्हणतो, जर मी तुम्हाला उपाशी ठेवून महादेवाला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवला असता तर त्यांनी हा नैवेद्य खाल्ला नसता. कारण ज्या प्रकारे मी त्यांना माझे वडील मानतो तसेच ते तुमचे पण वडील आहेत. मी त्यांच्या मुलांना उपाशी कसं ठेवू शकतो? म्हणून मी हे दूध आणि खीर तुम्हाला दिली. मग ब्राह्मण म्हणतो, पण बेटा, हे दूध आणि प्रसाद तू तर महादेवांसाठी आणलं होतंस आणि तू आम्हाला दिलंस. तू तुझा नियम मोडलास. जयचा गोड स्वभाव आणि पवित्र विचारातून महादेव आणि देवी पार्वती आपल्या खऱ्या रूपात येतात. त्यांना पाहून जय त्यांना नमस्कार करतो. मग महादेव म्हणतात, जय, मी तुझ्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर मागू शकतोस. तेव्हा जय म्हणतो, प्रभू, मला तुमच्या भक्तीशिवाय काहीही नको. मला तुमची भक्ती आणि सेवा करून जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा अजून काहीही नको. त्यावर महादेव म्हणतात, जय, तू खरा भक्त आहेस. आजपासून तुझ्या आयुष्यात दुःख राहणार नाही. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर असेल. जयला आपला आशीर्वाद देऊन महादेव आणि देवी पार्वती अंतर्ध्यान होतात. त्यानंतर जयचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जातं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.